तुम्हाला पण असा डाऊट आहे का की हस्बंड आणि वाईफचा ब्लड ग्रुप सेम असल्याने प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येते? सो दिस व्हिडिओ इज फॉर यू. जर हस्बंड आणि वाईफचा ब्लड ग्रुप सेम असेल, त्याचा RH फॅक्टर पण सेम असेल, तर काहीही प्रॉब्लेम येत नाही. बोथ पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह ब्लड ग्रुप असलेले पेशंट्स आमच्याकडे येतात आणि विचारतात, मॅडम आता आमचा ब्लड ग्रुप सेम आहे, म्हणजे आमच्या बेबीला जेनेटिक प्रॉब्लेम्स होतील, आम्हाला IVF लागेल किंवा आम्हाला प्रेग्नन्सी राहणारच नाही. सो असं काही नाही आहे. जर तुमचा आणि तुमच्या पार्टनरचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह आहे आणि RH फॅक्टर पण सेम आहे तरी काही इश्यू नाही. जर नेगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे आणि RH फॅक्टर, ज्याला म्हणतो आपण की ब्लड ग्रुप सेम आहे आणि RH फॅक्टर नेगेटिव्ह आहे, तरी काही प्रॉब्लेम नाही. बट जर वाईफचं RH फॅक्टर नेगेटिव्ह आहे तर तिला आणि तुम्हाला थोडीशी जास्त काळजी घ्यायला लागते आणि जास्त आपल्याला थोडंसं इंजेक्शन्स घ्यायला लागू शकतात. पण एक हेल्दी प्रेग्नन्सी त्यांनी पार पडू शकते. सो डोंट वरी. सेम ब्लड ग्रुप असल्याने किंवा नेगेटिव्ह ब्लड ग्रुप असल्याने काहीही फरक पडत नाही आणि तुम्हाला एक नॉर्मल प्रेग्नन्सी राहू शकते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की IVFने जन्मलेली मुलं नॉर्मल असतात का. सो स्टे ट्यून्ड.